नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला मराठमोळा सण गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची ही तेजस्वी सुरुवात आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवी उमेद आणि उत्साह घेऊन येते. मित्रांनो, 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मित्रांनो, आपण गुढी तर उभारतोच, पण जर या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने काही प्रभावी उपाय केले तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी नांदू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 5 खात्रीशीर उपाय जे तुमच्या प्रगतीचे द्वार उघडतील. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, या दिवशी सकाळी लवकर उठून दरवाजाला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावा. आंबा हा शुभकार्याचे प्रतीक आहे, तर झेंडू मंगलमय ऊर्जेचे. स्वस्तिक आणि रांगोळी. दरवाजाच्या दोन्ही बाजूला शेंदुराने स्वस्तिक काढा. घराबाहेर काढलेली रांगोळी केवळ सजावट नाही, तर ती नकारात्मक ऊर्जेला घरात येण्यापासून रोखते. मित्रांनो, या दिवशी उंबरठ्याची पूजा करून तिथे दिवा नक्की लावा. यामुळे घरात स्थैर्य येते. मित्रांनो, दुसरा उपाय आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपण जाणतोच. सेवन पद्धत. गुढीपाडव्याला सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे, ओवा आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण करून खावे. शास्त्रीय महत्त्व. चैत्र महिन्यात हवामानात बदल होत असतो. कडुलिंबा हा नैसर्गिक डिटॉक्स आहे. हे मिश्रण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि वर्षभर आजारपणापासून दूर राहण्यास मदत होते. नवीन वर्षाची सुरुवात निरोगी शरीराने करणे हाच समृद्धीचा पाया आहे. मित्रांनो, तिसरा उपाय अत्यंत पुण्यदायी आहे. तो म्हणजे दानधर्म. पाण्याचे दान. गुढीपाडव्यापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढते. या दिवशी तहानलेल्याला पाणी पाजणे किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करण्यास मदत करणे हे श्रेष्ठ दान मानले जाते. पशुपक्ष्यांची सोय. तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. जेव्हा तुम्ही निसर्गाची काळजी घेता तेव्हा निसर्ग तुमची काळजी घेतो. तुमच्या दातृत्वामुळे घरात अन्नाची आणि पाण्याची कधी. आता मित्रांनो, चौथा उपाय तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे. गुढीपाडवा हा गुंतवणुकीसाठी सुवर्णयोग आहे. अक्षय गुंतवणूक. शक्य असल्यास या दिवशी थोडे तरी सोने किंवा चांदी खरेदी करा. जर ते शक्य नसेल तर किमान आपल्या व्यवसायाच्या जागी किंवा तिजोरीत नवीन वही किंवा डायरी ठेवून शुभ संकल्प करा. या दिवशी तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. जर तुम्हाला शेअर मार्केट, SIP किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी केलेली सुरुवात दीर्घकालीन लाभ देते. लक्ष्मी चंचल असते, पण या दिवशी तिची मनोभावे पूजा केल्यास ती घरात स्थिर राहते. आता मित्रांनो, 5वा आणि अंतिम उपाय म्हणजे संकल्पशक्ती. कुलदैवत पूजा. या दिवशी आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवताचा अभिषेक किंवा विशेष पूजा करा. घरामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ किंवा श्री सूक्ताचे पठण केल्याने सकारात्मक लहरी निर्माण होतात. संकल्प सोडा. साध्या पाण्याचे पळीभर पाणी हातात घेऊन यावर्षी मी व्यसने सोडेन किंवा मी कठोर परिश्रम करेन असा संकल्प करा. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील. तर मित्रांनो, हे होते गुढीपाडव्याचे 5 प्रभावी उपाय. भक्ती आणि श्रद्धेने केलेले कोणतेही काम कधीच वाया जात नाही. या सणानिमित्त जुन्या कटू आठवणी विसरून नवीन विचारांची गुढी आपल्या मनात उभारा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा आणि आनंदी रहा आणि आमचे चॅनल स्वामींची जया पाहत रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि शुभ नववर्ष.